आमचे मित्र रणजित राठोड यांना विनंती करतो। अनेक मान्यवर उपस्थित आहे। मला असं वाटत होतं की इतके सगळेजण बोलणार आहेत, मग असं म्हटलं तरी आणि आता चंदू दादांनी जे मंचावर दुसरे आमचे मान्यवर, आमचे मार्गदर्शक, आमचे मोठे बंधू माननीय चंदू दादा बर्दे यांना मी नानांनी प्रेमाने नाना म्हणतो। त्या नानाच्या कारकिर्दीमध्ये एवढं मोठं पत्रकार भवन मोठं झालंय, साकारू शकले आणि निश्चितच त्यांच्या प्रयत्नांना हे मिळालेले यश आहे। त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन, आभार दोन्ही व्यक्त करतो आणि त्यांनी जी इच्छा व्यक्त केली आहे ते माननीय SP हिवाळे साहेब आणि माननीय भास्कर इंगळे साहेब, ते दोघे जण आमच्या काळजातली माणसं आहेत। भास्कर इंगळे, भास्कर त्यांचं नाव आहे, सूर्याप्रमाणे तेजस्वी व्यक्तिमत्व आहे। अनेक ठिकाणी ते दिसतात, अनेक ऑफिसेस मध्ये सगळे अधिकारी त्यांना पर्सनली ओळखतात आणि भास्करजी इंगळे हे केवळ तुम्हाला असं वापरताना किंवा काही ठिकाणी उठताना बसताना दिसत नाही, तर खऱ्या अर्थाने पत्रकारिता कशी करावी, की कुठे अन्याय होतोय, आपल्या समाज बांधवांवर कुठे अन्याय होतोय, कुठे त्यांचं शोषण केलं जात आहे का, याविषयी ते इतके कमालीचे सजग असतात। आणि जेव्हा मला ते भेटले असेल तेव्हा त्यांनी मला जिल्ह्यातील एखाद्या ठिकाणचं, एखाद्या गावचं प्रसंग सांगितलं असेल की त्या ठिकाणी असं झालं आहे, तुम्ही ते तुमच्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केलं पाहिजे। आणि त्याच्याकडून मला ती बातमी, जी बातमी मुख्य वर्तमानपत्रांच्या कोणत्याही पेजवर आलेली नसते, ती बातमी त्यांना माहिती असते। तर खऱ्या अर्थाने एक हाडाचे पत्रकार आपण त्यांना म्हणूया, तर हाडाचे म्हणू नये कारण त्यांचं वजन आणि वजनदार देह यष्टी खूप चांगली आहे। तर हाडा मासाचे पत्रकार म्हणून भास्करजी इंगळे यांचं आपण नेहमी सदैव नाव घ्यायला काही हरकत नाही। मित्रांनो, मंचाची शोभा जे आणखी एक व्यक्तिमत्व माननीय हिवाळे साहेब, हिवाळे साहेबचे सगळे कायदे, संविधान बोलून प्यारेल असं मला वाटतं। बोलतील पण ते इतकं बोलू शकणार नाही जेवढं हिवाळे साहेब त्याचं विश्लेषण करून, त्याचं कशा पद्धतीने फोड करून, अगदी मुद्दे उपमुद्दे इतकं व्यवस्थितपणे सांगतात। म्हणून मला नेहमी त्यांचा पण मला आकर्षण राहिलंय। त्यांच्यासारख्या व्याख्याता मला कदाचित व्याख्यान मला देता येणार नाही, पण त्यांच्याकडून मी अनेकदा शिकण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, एक गुणदार पत्रकार, सकारात्मक पत्रकार आणि खऱ्या अर्थाने की बातमी मागची बातमी, जर आजच्या पत्रकारितेमध्ये कोणाला जास्त अग्रणी कोणाला माहिती असेल तर ते सचिनजी लहाने आमच्या सोबत ते या ठिकाणी बसलेले आहेत। जसं क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचं नाव घेतलं जातं, तसं या बुलढाण्याच्या पत्रकारितेमधला जर कोणी असेल, पत्रकारितेची बॅटिंग खऱ्या अर्थाने जर कोणी करत असेल चांगल्या प्रकारे, तर ते सचिनजी लहाने। तर अगदी म्हणजे तुम्ही त्यांच्या प्रत्येक विषयाच्या बातम्या बघा, केवळ एखादाच विषय असा नाही की महानगरांमध्ये जिथे खूप बीट वाटलेले असतात पत्रकारांना, की याला क्राईमचं बीट दिलंय, त्याला कोर्टाचं बीट दिलंय, याला महापालिकेचं बीट दिलंय, पण असं कुठलीही मर्यादा सचिनजींकडे नाहीये। अमर्याद कोणत्याही बीटमध्ये कुठेही टाका, पाणी रे पाणी मेरा रंग कैसा जिसमें मला लगे उस जैसा, अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व सचिनजींचं आहे। त्याच्याकडून थोडंफार शिकण्याचा प्रयत्न करतो, यात शंका नाही। मित्रांनो, आणखी एक व्यक्तिमत्व माझे सासरे सोयरे आदरणीय लहाने सर, आणि खऱ्या अर्थाने घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी असं जर कोणी मला नेहमी प्रेरणादायी कोणी प्रोत्साहित करत असेल तर ते आमचे सुभाष लहाने सर। राजू हा असा आहे, इतका सुंदर राजू भास्कर इंगळे सर तुम्ही जे केलंय मंचावरचे जे मान्यवर आणि इकडे जे समोर बसवले, इकडे जेवढे प्रतिभाशाली लोक आहेत तितकेच प्रतिभा संपन्न लोक मला समोर दिसलेले बसलेले, की मी आता काय म्हणावं की प्रत्येक वर्षी आमचे कस्तुरे साहेब की अभी भी उमर 55 की नहीं, 55 से पुढे पण दिल 55 का, ओनली 88 क्या बात। सहजपणे निघून जावे आणि तुमचा जो शतक महोत्सव आहे, तुमचा वाढदिवसाचा, तो आम्ही साजरा करावा, आम्ही तिथे त्या ठिकाणी असावं अशी मी गौतम बुद्धांच्या चरणी करतो, ईश्वराच्या चरणी आहे। त्या ठिकाणी प्रशांतजींचा उल्लेख झाला, प्रशांत सोनवणे त्यांची हयात अजून गेली नाही, अजून तर बहुत बाकी आहे। अभी तो इतकं म्हणजे इतकं चपळ व्यक्तिमत्व, उत्साही व्यक्तिमत्व पत्रकारितेमध्ये आपल्याला शोधून सापडणार नाही। आणि सगळ्या बाबतीत, सगळ्या चळवळीचं खऱ्या अर्थाने जर पुढे नेण्याचं काम म्हणजे
प्रवाहित करण्याचं काम खऱ्या अर्थाने कोण करत असेल तर प्रशांत दादा आमचे सोलापूर जिल्हाभर राज्यभर आहे ते अनेक ठिकाणी अनेक साहित्य संमेलनांमध्ये ते जातात आणि बुलढाण्याला रिप्रेझेंट करतात. आणि केवळ म्हणजे उलगुलाल नावाचं त्यांचं एक युट्यूब चॅनल आहे. मला वाटतं त्याला किती व्ह्यूज सबस्क्रायबर किती आहेत? 37. 37,000 सबस्क्रायबर. मला नाही वाटतं की बुलढाण्यामध्ये एखाद्या चॅनल असं असेल की त्याला 37,000 सबस्क्रायबर 50 लाख व्ह्यूज आणि 50 लाख आहे ना, 50 लाख व्ह्यूज म्हणजे बिलियन पर्यंत ते गेले. तर खऱ्या अर्थ हे काय आहे की पायाला भिंगरी लावलेली आहे आणि खऱ्या अर्थाने पूर्णपणे झोकून देणं या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि मानवतावादाची ही जी लढाई आहे लढणारे सगळे आपण सैनिक आहोत. त्याला अंधारा दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खात्री, तोवरी दे आम्हाला काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसाचं वाग. आपल्याला हेच करायचं की माणसाने माणसाशी माणसाचं वागले पाहिजे.